नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत थोर सेनापती संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी अंत झाला त्याबद्दल। संताजी घोरपडेंसारख्या महत्त्वाच्या मराठा अधिकाऱ्याचा दग्याने खून होणं ही मराठा इतिहासातील एक दुर्दैवी शोकांतिका आहे। 1693 मध्ये संताजी आणि धनाजी हे दोघेही जिंजीच्या रक्षणार्थ दक्षिणेत उतरले तेव्हा जुल्फिकार जिंजीच्या वेड्यात होता आणि संताजी व धनाजी आल्यावर कचाट्यात सापडला होता। त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी लावली। यावेळी संताजींचं मत मोगलांना जाऊ देऊ नये, कापून काढावं असं होतं। पण राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मोगलांना वेढा उठवून जायला सांगितलं। या राजाराम महाराजांच्या निर्णयामुळे संताजी त्यांच्यावर नाराज झाला। संताजी आणि धनाजी यांमध्ये देखील भांडण सुरू झालं। संताजी हे शिस्तीचे कडक होते, तर धनाजी हे वेळ प्रसंग पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते। अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत, यामुळे या भांडणात आणखी ठिणग्या पडत असत। यामध्येच संताजींनी अमृतराव निंबाळकर या धनाजींच्या बाजूने असलेल्या सरदाराला हत्तीच्या पायी दिलं होतं। हा अमृतराव निंबाळकर राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता आणि याची सख्खी बहीण ही नागोजी माने यांची बायको होती। 1695 मध्ये मोगली फौजांनी संताजी आणि धनाजी यांच्या फौजांचा स्वतंत्ररित्या पराभव केला होता आणि यानंतर संताजी आणि धनाजींची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयी चुकांचे पाडे वाचले। राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केलं। यानंतर संताजींनी उघडपणे बंड पुकारले असले तरी देखील त्यांना राजाराम महाराजांशी थेट लढण्या इतपत ताकद नव्हती। जे सरदार पूर्वी मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून काढल्यामुळे पुन्हा मोगलाईमध्ये गेले। या सरदारांमध्ये नागोजी माने देखील होते। हे तेच नागोजी ज्यांची बायको म्हणजे संताजींनी ज्याला हत्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निंबाळकरांची सख्खी बहीण होती। मार्च 1697च्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली। अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले आणि याच दरम्यान म्हसवडच्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने यांनी संताजींना दगाफटका करून मारलं। असं म्हणतात की संताजी हे सकाळचे स्नान करण्यासाठी नदीवर गेले होते। नदीवर जात असताना त्यांनी आपली वस्त्र आणि आपली तलवार ही नदीच्या काठावरती ठेवली होती। त्यामुळे जवळ तलवार नसताना संताजींना एकटं पकडून त्यांची हत्या नागोजी माने याने केली। नागोजीने संताजींचं शीर कापून ते मस्तक ब्रह्मपुरीला नेऊन बादशहाला सादर केलं। यावरून संताजी आणि धनाजी यांच्यातल्या भांडणाचा फायदा औरंगजेबाने अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष घेतला असंच नक्की म्हणावं लागेल। पूर्वी आपण बादशहाला सोडून गेलो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा दुहेरी फायदा घेतल्याचं दिसतं। कारण बादशहाचा सरदार लुत्फुल्ला खानाचं नागोजीला जुलै 1697 मध्ये एक पत्र लिहिलं। त्यात तो म्हणतो, संताजीला तुम्ही पळून जाऊ दिलं नाही, येणेकरून सरकारची नोकरी तुम्ही एकनिष्ठतेने बजावत आहेत हे समजून तुमचे अपराध क्षमा होऊन बादशहाची मेहरनजर होईल। याच सर्व कारणांमुळे संताजी घोरपड्यांसारख्या मातब्बर मराठा सरदाराचा दुर्दैवी अंत होणे हे मराठा साम्राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी मानावं लागेल। सन 1689 मध्ये पूर्वीपासून पाहायला गेलं तर पूर्व इतिहास असा सांगतो की 1689 मध्ये संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर
मराठे संपले असं चित्र असताना देखील संताजी आणि धनाजींनी खूप मेहनतीने लढा दिला. पण जसे जसे यांना यश मिळू लागले तेव्हा सेनापती पदाच्या स्पर्धेमुळे संताजी आणि धनाजी यामध्ये संघर्ष चालू झाला. आपल्या प्रत्येक शत्रूला क्रूरपणे, शत्रूवर दया माया दाखवत नव्हती म्हणून ते शत्रूच्या मते क्रूर होते असे भीमसिंह सक्सेना यांनी त्यांच्या पत्रामध्ये इतिहासकाराने लिहून ठेवलं आहे. मारण्यासाठी प्रसिद्ध संताजी होते, त्याशिवाय सेनामध्ये शिस्त हवीच हा संताजींचा नेहमीच आग्रह होता. तर सर्व लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत ही धनाजी जाधवांची होती. राजाराम महाराज आणि प्रल्हाद निराजी यांनी हे ओळखलेले होते. त्यामुळे संताजी व रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे पन्हाळा विशाळगड आणि धनाजी व शंकराजीपंत सचिव यांच्याकडे भोरसिंहगड राहील अशी व्यवस्था केली होती. संताजी आणि धनाजीने सुरुवातीला औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला. नशिबानं औरंगजेबाने जागा बदलली, यामुळे औरंगजेब वाचला. ज्यांनी संभाजी महाराजांना पकडले त्या मुकर्रब खान उर्फ शेख निजामाला पन्हाळामध्ये पराभूत केलं. आधीच विजापूरचा सेनापती पण आदिलशाह संपल्यावर मुघलाकडे गेला तो सर्जा खानला देखील संताजी धनाजींनी पराभूत केलं. सर्जा खानाच्या बरोबर युद्धात आपले सेनापती हंबीरराव मोहितेंना तोफेचा गोळा लागून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिम्मत खानाला हरवलं. नंतर कासिम खानाला. वेढलेलं असताना कासिम खानने संताजीच्या क्रूरपणाचे किस्से ऐकलेले होते. त्याने तर किल्ल्यातच आत्महत्या केली. शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी वतन देण्याची पद्धत बंद केली. त्यामुळे कणोजी शिर्के, अर्जोजी आणि कैक मातब्बर मराठा लोक 1689 पासून मुघलांच्या चाकरीला होते. पण राजाराम महाराज आणि प्रल्हाद निराजींनी या सरदारांना आकर्षित करण्यासाठी वतन देण्याची पद्धत पुन्हा सुरू केली. यांच्या गोष्टीचा संताजीला प्रचंड राग आला होता. त्यातच म्हसवडचे सरदार नागोजी मानेला राजाराम महाराजांनी परत स्वराज्यात घेतले. संताजी घोरपडेंनीच राजाराम महाराजांबरोबर वेल्लोरच्या किल्ल्यामध्ये वाद झाला. त्यावेळी त्यांची परवानगी न घेता निघून गेल्यामुळे राजाराम महाराजांना संताजींचा राग आला होता. शंभू महाराजांच्या काळापासून प्रल्हाद निराजी आणि संताजी यांचे देखील पटत नव्हते. त्याचाच राग प्रल्हाद निराजीने काढला. असं म्हणतात की प्रल्हाद निराजींनीच राजाराम महाराजांच्या कानामध्ये संताजींबद्दल विष पेरलं. राजाराम महाराजांनी लगेचच सेनापती पदापासून संताजींना दूर केलं आणि धनाजी जाधव यांची नियुक्ती केली. धनाजीने संताजींचा पाठलाग सुरू केला. सुरुवातीला संताजींचा पगडा असला तरी हळूहळू चांगली सरदार आणि सैन्य हे संताजींना सोडून जाऊ लागलं. त्यात नागोजीचा मेहुणा अमृत निंबाळकरला हत्तीखाली दिलं. त्यामुळे नागोजी देखील चिडलेलाच होता आणि निशस्त्र संताजींना फलटणजवळ शिखर शिंगणापूरच्या डोंगर भागामध्ये त्यांना ठार मारलं. पण धनाजीने नंतर संताजींच्या भावाला आणि मुलाला जवळ केलं. पण अशा या उमद्या सरदाराला गमावून महाराष्ट्राने औरंगजेबाचा जीवनकाळ 1696 पासून पुढे 1707 पर्यंत वाढवला हे मात्र नक्की. इतिहासामध्ये 2 मतप्रवाह आहेत. काहींचे म्हणणं आहे की प्रल्हाद निराजींनी योग्य सल्ला द्यायला हवा होता. राजाराम महाराजांकडून नकळत का असेना पण चूक झाली. त्यामुळे धनाजी आणि संताजी यांचा संघर्ष सुरू झाला आणि याचाच फायदा हा औरंगजेबानं उचलला. तर काहींचे असं म्हणणं आहे की वेल्लोरच्या त्या किल्ल्यामध्ये संताजी यांच्याकडून राजाराम महाराजांबद्दल अपशब्द निघाले. त्यामुळेच पुढील हा सगळं इतिहास घडला. तर मित्रांनो, ही होती संताजी घोरपडे यांच्यासारख्या मातब्बर मराठा सरदाराच्या अंताची दुर्दैवी कहाणी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
व ही माहिती सर्व मराठा इतिहासप्रेमींना समजावी यासाठी ह्या व्हिडिओला शेअर देखील करा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.